ते 6ला उठून साईटला जातो. आता जाऊ शकत नाही कारण 6ला उजाडलेलं नसतं, 6:15ला जातो. आजच गेलो याला 6ला काहीच दिसलं. लोक म्हणली थांबा 6:15 वाजले की जरा उजाडेल. उजाडलं मग दिसलं. आता काय करायचं काय, उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही. माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणं की मी आज तुम्हाला रहमतपूरमध्ये सांगतो, मी अर्थसंकल्प मार्चला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे. तुम्ही काळजी करू नका. परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जूनमध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार. पण मी एकदा सांगितलं बाबांनो, सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगे माझ्यावर टीका, बघा हे असा करतो, बघा की तसं करतो. मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय? त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला उसाला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या कांद्याला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या फळबागांना दर चांगला मिळाला पाहिजे. तोडला 17,500 टनांनी पर डे चाललेला. 2,500चा कारखाना इथल्या लोकांना चालवता आला नाही. आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवत आहेत. त्याच्यातनं एक आर्थिक सुबत्ता कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं. उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे ऊस घाला. मी तर एका माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे. मी हेच तुम्हाला सांगितलं, जो कारखाना उद्याच्याला तुम्हाला किसनवीर कारखान्याने चांगला भाव दिला तिकडे ऊस घाला, खडाळ्याने दिला तिकडे ऊस घाला, अजिंक्यताराने दिला तिकडे घाला, सह्याद्रीने दिला तिकडे घाला, कृष्णाने दिला तिकडे घाला, रयतने दिला तिकडे घाला. कुठं घालायचं तिकडे घाला, पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला. काही काही कारखाने आपल्या इथं गेल्या वर्षीचं पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येतात. मग मी सांगतो का रे, मला विचारून तू तिथं ऊस घातला का? मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं, बाबांनो तुम्ही कष्टकरी आहात, तुम्ही बळीराजा आहात, काळ्याची सेवा करता, रद्दार ऊस काढता. त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे, ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे तिथं ऊस घाला. आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच. सहकार खातं आमच्याकडे आहे, मदत पुनर्वसन खातं आहे, माझ्याकडे अर्थ नियोजन आहे आणि या पद्धत कृषी खातं आहे आपलं दत्तामावा भरणेकर. अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू. मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली. मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं. मी म्हटलं माहिती घेऊन सांगतो. आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही? अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातोय. त्याच्यामुळे मला नाही माहिती. नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही. 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही. आता त्याची कमिटी झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, तिघांच्यावर FIR दाखल झाला. मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो, सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवारनं काम करताना आमचा चहाचा तो मिंदा आहे. मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही 5 पैशाचा मिंदा नाही. एवढं माझं काम चोख असतो. मी बोलायला कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर आरोप झाले, 70,000 कोटीचा आरोप झाला. अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला ते, बाकी सगळे तू घेऊन जा. माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी. पण काय ते मला कोणी दाखवना कुठं पैसे तर काय पैसे. दाढी टाकल्या, सगळं काही केलं. माझ्या नातेवाईकांच्यावर 22 ठिकाणी दाढी टाकल्या. एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला, पण मी सहन केला. कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत.